स्ट्राईक, निहार नॉन स्ट्राईक. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टाकून दिलाय, थोडासा खोलवर राहणारा चेंडू होता, फाईन लेग पट्ट्यामध्ये जातोय, शुभारंभ केला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळते. पहिल्या चेंडूवरती एका धाव्याने खातं खोललं जाईल ते रत्नागिरी गोल्डन 11 रत्नागिरीचं खातं खोललं जात आहे. त्रिमूर्ती 11 लोटे आणि गोल्डन 11 रत्नागिरी. एक खेडचा संघ, एक रत्नागिरीचा संघ. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन संघ आपण बघतोय काळभैरव स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पहिला चेंडू आहे, एक धाव काढून झाले, निहार स्ट्राईकवर जाईल, शुभम नॉन स्ट्राईक एंडवरती जाईल. या षटकातला पुढचा चेंडू. शाही वेळेला थोडासा सुरेख चेंडू, गुडले स्पॉटवरून चेंडू उडाला होता, उजव्याष्टीच्या थोडासा बाहेरून थोडासा उंच गेला होता, लॉंग ऑन पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू कलेक्ट झाला नाही. एक षटकामध्ये दोन चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू एक, दुसरा चेंडू डॉटसाठी. पुन्हा या गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सागर. राईट आर्म. याही वेळेला उजव्याष्टीच्या थोडासा बाहेरून जातोय चेंडू, पंच तटस्थ आहेत, याचा अर्थ निर्धावी चेंडू आहे. एकूण 3 चेंडू टाकून गेले. पहिला चेंडू फाईन लेग पट्ट्यात एका धावेसाठी गेला, त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकले होते. एक चांगली सुरुवात करून दिली जाते सागरकडून. अर्थात आपल्या संघासाठी, लोटे संघासाठी सागरने 3 चेंडू टाकलेत, एकूण एकच धाव दिली जाते. या षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका आहे, गुडलेन स्पॉटवर थोडासा खाली राहणारा चेंडू होता, चांगलं टायमिंग होतं, चेंडू हवेमध्ये होता, मिड विकेटवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत होता, गॅदर करता आलेला नाही, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. एक मोठा प्रयत्न होता सागरचा, पण झेल काही होत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, 3 धावा होत आहेत. शुभम वैयक्तिक एका धावेवरती खेळतोय, निहार वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. 4 चेंडूमध्ये 3 धावा कुठल्या गेल्यात, सागर गोलंदाजी मार्कवर आहे. त्रिमूर्ती लोटे आणि गोल्डन 11 रत्नागिरी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा डाव्याष्टीच्या आणि उजव्याष्टीच्या मध्ये राहणारा चेंडू होता, गुडले स्पॉटवरून चेंडू थोडासा लेग ब्रेक झाला होता, पुन्हा फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आहे, खराब कॉलिंग होतं, पण 2 धावांच्या वरती धाव निघत नाहीये. एकूण 2 धावाने षटकाच्या दिशेने आपण जातोय, स्कोरबोर्डच्या दिशेने जातोय. 5 धावा होत आहेत बघा. 5 चेंडू टाकून झाले. पहिला चेंडू होता 1 धावेसाठी, त्यानंतरचा डॉट चेंडू, त्यानंतरचा डॉट चेंडू, त्यानंतर 2 धावा आल्या होत्या, त्या झेल सुटला होता, आणि त्यानंतरच्या 2 धावा, फाईन लेग पट्ट्यातला हा चेंडू. एकूण 5 धावा होत आहेत. 5 चेंडू टाकून झालेत. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सागरचा पुढचा चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा प्लॉटवरचा चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते. मिड विकेटवरती एक मोठा धक्का, शेवटच्या चेंडूवरती समाचार घेतला जातोय. ओव्हरची समाप्ती होते, सागरची बारी समाप्त होईल, सागरचं षटक संपेल. एका षटकानंतर गोल्डन 11 रत्नागिरी या ठिकाणी जाईल 11 धावांवरती. एक चांगली सुरुवात, एक चांगलं कनेक्शन होतं, चांगलं टायमिंग होता. पहिले 5 चेंडू खूप छान टाकले होते, शेवटच्या चेंडूवरती थोडंसं तंत्र बिघडलं. चेंडू गुडलन स्पॉटवरून थोडासा लेग ब्रेक झाला होता, बरोबर चेंडूवरती नजर ठेवून थोडा फ्रंट फुटला आला होता, उजव्याष्टीच्या थोडासा बाहेर येऊन चेंडूला कनेक्ट केला. टायमिंग असं केलं होतं, टायमिंग गॅदर केलं आणि चेंडूला विरकावून दिलं. बरोबर डीप फॉरवर्डच्या मध्ये मिडॉनवरून चेंडू गेला होता आणि 6 धावांसाठी चेंडू गेला. 5 चेंडूंचा खेळ खूप छान झाला होता. 6व्या चेंडूवरती फलंदाजानं आपली मोहोर उमटवली आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी 11 धावा होत आहेत. नवीन गोलंदाजाचं बॉलर नेम विकास या ठिकाणी येतोय. विकास वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं षटक. त्रिमूर्ती लोटे संघाकडून एका षटकाचा खेळ समाप्त झाले, दुसऱ्या षटकाकडे आपण जातोय. शाही वेळेला एक चेंडू आहे, मका सारखा सेम चेंडू होता, सेम डिलिव्हरी होती, पण मकाचा चेंडू चांगला गॅदर झाला होता, थोडासा आतमध्ये चेंडू आला होता, वाईडच्या लेंथवरती टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता. एक चांगला गुडलेन स्पॉटवरती खेळण्याचा प्रयत्न आपण या मॅचमध्ये पाहिलं तर एकूण 2 ते 3 चेंडू चांगल्या प्रकारे कलेक्ट केले गेले होते. यावेळेला चांगली सुरुवात होते. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय विकासकडून. या षटकातला पुढचा चेंडू आहे, अतिशय सुरेख, थोडासा खाली राहणारा चेंडू होता, गती तीच आहे, फक्त टप्पा बदलला गेला. मिडॉनवरून चेंडू येतोय, बरोबर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत 2-1 धाव पूर्ण होते. या एका धावेनेशी नक्कीच धावसंख्येमध्ये भर घातली जाईल. 12 धावा होतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वरून डावाला सुरुवात झाली होती. विकासनं पहिला चेंडू डॉट टाकला होता, दुसरा चेंडू 1 धावेसाठी. यानंतर आपण पाहतोय निहार आणि शुभम एक चांगली पटकेबाजी केली होती. निहारनं मकाच्या चेंडूवरती स्पेशली शेवटच्या चेंडूवरती षटकार टाकला होता, अर्थात डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय, फाईन लेगच्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय. एकूण या चेंडूवरती 2 धावा मिळतील.
अतिरिक्त रूपाने 2 धावा मिळत आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती गोल्डन 11 रत्नागिरी संघाची. खास करून सागरच्या षटकाचा विचार करायला गेला तर 11 धावा गेल्या होत्या. विकासनं पहिला डॉट टाकला होता, त्यानंतर 1 धाव आली होती. यावेळेला पुन्हा अतिरिक्त रूपात 2 धावा मिळतात. पाहूया या षटकातला पुढचा चेंडू. याही वेळेला दिशाहीन गोलंदाजी, तंत्र बिघडतंय पण पुन्हा दोन्ही हात समांतर करतायत, याचाच अर्थ धाव अवांतर आहे. अवांतर धाव्याने अर्थात पुन्हा धावसंख्येकडे जातोय. 15 धावा होत आहेत. 11 नंतर चाललेला जो सामना आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर खूप वेळ खेळू थोडंसं षटक आहे, कारण डॉट 1 पुन्हा 2 अतिरिक्त चेंडू पुन्हा आपल्या बॉलिंगवरती जातोय. एक चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला पूर्ण दिशाहीन गोलंदाजी, थोडासा कॉन्फिडन्स लो होतोय या ठिकाणी गोलंदाजाचा, कारण सुरुवात पहिल्या 2 चेंडूची सुरुवात खूप छान केली होती. पहिला चेंडू डॉट टाकला होता, दुसरा चेंडू 1 टाकला होता, त्यानंतर सलग तिसऱ्यांदा चेंडू वाईट जाते. याचाच अर्थ तंत्र थोडंसं बिघडतंय. बरोबर दिशाहीन गोलंदाजी केली होती. पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगले चेंडू टाकले होते, चांगली सुरुवात करेल असं वाटलं होतं विकास, पण त्यानंतरच्या अतिरिक्त 3 धावाने अर्थातच बोनस दिला जातोय तो रत्नागिरीच्या संघाला. धावसंख्येवरती आपण पुन्हा नजर टाकतोय. 16 धावा होत आहेत. त्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय विकास. या षटकातला हा पुढचा चेंडू असणार आहे. या वेळेला चांगला चेंडू होता, टायमिंग गॅदर करता आलेलं नाही. चेंडू मगाशी गुडलेन स्पॉट लेंथ ती ठेवली जाते, फक्त चेंडूची जी गती आहे, उछाल आहे, ती थोडीशी मागे पुढे थोडीशी होते. या वेळेला चेंडू चांगला गॅदर होत नाहीये. मोठा पटका करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चांगलं होत नाहीये. पुन्हा गोलंदाजी मार्कवर एक चांगली कमबॅक म्हणावी लागेल. वेलकम बॅक होणार का येणाऱ्या उरलेल्या चेंडूवरती आपण पाहणार असेल. अतिशय सुरेख आहे, अतिशय सुरेख आहे. कमबॅक कमबॅक कमबॅक, त्यानंतर वेलकम बॅक करण्याचा प्रयत्न आहे. पहिला गडी गारद होतोय, पहिलं यश मिळतंय लोटे संघाला, पहिलं यश विकासला मिळतंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपदावर असताना 16 धावांवरती खेळ थांबलाय. त्रिमूर्ती लोटे आणि गोल्डन 11 रत्नागिरीचा आपण मॅच पाहतोय. अतिशय दर्जेदार मॅच पाहतोय. सागरच्या एका षटकानंतर विकास काय करतोय बघायचं होतं. विकासनं 4 चेंडू छान टाकले होते, 3 चेंडू निर्धाव टाकले होते, त्यानंतर पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती गेम वाढवण्याचा, प्रत्येक चेंडूवरती खेळ वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. नवीन फलंदाज संकेत या ठिकाणी जातोय. बघूया धोक्याचे संकेत आहेत, विजयाचे संकेत आहेत, कशा प्रकारे फलंदाजी करतायत. शुभम आणि निहार या ठिकाणी आला होता. शुभम 2 धावाकडून या ठिकाणी बाद झालाय. नंबर 3 साठी संकेत या ठिकाणी जातोय. निहार वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. संकेत नवा फलंदाज स्ट्राईक वरती जाईल. विकास थोडंसं लांबलेलं षटक आहे. बघूया या षटकातला पुढचा चेंडू असणार आहे. 16 धावांवरती संघ थांबलाय. या षटकातला हा पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख, थोडासा ब्लॉक मध्ये जाणारा चेंडू होता. कोणतीची तितकी जोखीम घेतली नव्हती. चेंडू मोठा पटका करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉन पट्ट्यामध्ये चेंडू गेला होता. 2 धावा झाल्यात. या 2 धावाने अर्थातच षटकाच्या दिशेने आपण जाणार आहोत. किती चेंडू शिल्लक आहेत बघणार. या वेळेला नक्की काय होते, गरज नव्हती. 2 धावा ऑलरेडी सुस्थितीत आल्या होत्या. एकूण या चेंडूवरती धावा होत आहेत 4 चेंडू झाले आहेत. चौका वाचला, पण 4 धावा मात्र तुम्ही वाचवू शकला नाहीत. तुम्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून वाचवलात, पण त्या 4 धावा तुम्ही रोखू शकत नाहीयेत. 4 धावाने अर्थातच 16 वरती जो गेम थोडा वेळ थांबला होता तो खेळ पुढे जातोय. 20 धावांवरती होतोय. विकासचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा 5च्या डाव्या बाजूना अतिशय सुरेख चेंडू आहे. पुन्हा गुडलेन स्पॉट स्लॉट चेंडू, यामध्येच चेंडूला सातत्याने टाकले जाते. फक्त जी चेंडूची गती आहे आणि चेंडूचा टप्पा आहे याच्यावरती थोडंसं बदल केला जातोय. फलंदाज बदलल्यावरती या ठिकाणी चेंडूचं तंत्र बदललं जाते, चेंडूची दिशा बदलली जाते, चेंडूची गती बदलली जाते, टप्पा तोच ठेवला जातोय. षटक संपलंय. 2 षटकांचा षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 21 वरती या ठिकाणी आपण जाऊन पोहोचतोय. 11 धावा निघाल्यावर त्या सागरच्या षटकामधून विकास या ठिकाणी 10 धावा देतोय. बदल्यात 1 गडी बाद करतोय. 10-10.5च्या सरासरीने चाललेला हा मॅच आहे. त्रिमूर्ती लोटे आणि गोल्डन 11 रत्नागिरीच्या माध्यमातून आपण मॅच पाहतोय. काळभैरव स्पोर्ट्स आणि मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित काळभैरव चषक आपण स्पर्धा पाहतोय. आजचा 3रा अंतिम
फायनलचा दिवस या ठिकाणी आपण बघतोय. अतिशय दर्जेदार नियोजन बघतोय, दर्जेदार सामने या ठिकाणी बघतोय. गेले 2 दिवस आपण विचार केला तर अतिशय सुरेख अशा पद्धतीनं ही स्पर्धा एक गाव एक ग्रामपंचायत या लेवलनं आपण पार पाडलेली आहे. आज ओपनची स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय. अनेक दिग्गज संघ, अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी आपण आज आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. आपण खेळ पाहतोय. सागरचं पहिलं षटक संपलंय, 10 धावा देऊन सागरने आपलं षटक संपवलं होतं. विकासने 10 धावा देऊन पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. विकासने 10 धावा देऊन हे षटक संपवलंय. तिसऱ्या षटकाकडे आपण जातोय. विक्रांत, अत्यंत चांगलं षटक आपण पहिलं बघितलं. सागरचं खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. तर सामन्यात देखील आपण बघितलं तर अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. तर या स्पर्धेमध्ये आपण व्यासपीठावरती सर्वजण आसूनच आहोत. तर थंड पेयाची जी व्यवस्था केली विनोद सकपाळ संस्कृती फोटो स्टुडिओच्या माध्यमातून त्यांचे मनापासून धन्यवाद आहेत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण पुन्हा षटकाकडे जातोय. तिसरं षटक आहे समीर या ठिकाणी घेऊन आलाय. समीर म्हणजेच वारा. समीर या ठिकाणी कशा गतीनं गोलंदाजी करतोय या ठिकाणी देखील आपल्याला पाहायचंय. अतिशय सुरेख टायमिंग चांगलं होतं. क्षेत्ररक्षणाचं टायमिंग खराब होतं. थोडासा पुढे आला होता, नजर नव्हती, चेंडू डोक्याच्या वरून गेला. 6 धावांसाठी ज्या खेळीची गरज आहे रत्नागिरी संघाला त्या पद्धतीनं खेळ संकेत या ठिकाणी करतोय. आणि विक्रांत, या मैदानावरती असं किमान 4 वेळा घडलंय. 4 वेळा. आता इथे नानाने मोठं चूक केले. नक्कीच आपण पुढच्या चेंडूकडे जातोय. त्याहीवरती चर्चा करणार आहोत. हाही चेंडू सुरेख असणार आहे, कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे, कारण आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता. संकेतनं चांगले संकेत दिलेत. 6 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मधून जाणारा हा चेंडू होता. चांगला गॅदर केला गेला होता. एकंदरीत या तिन्ही षटक जर विचार केला तिन्ही गोलंदाजांचा तर गुडलेन आणि स्लॉट याच्यामध्ये सातत्याने गोलंदाजी केली जाते. मात्र चेंडूची गती, चेंडूची उंची, चेंडूचा टप्पा याच्यावरती मात्र सातत्याने आपण थोडंसं व्हेरिएशन्स, वैविध्य पाहतोय. पुन्हा आपण या षटकातल्या पुढच्या चेंडूकडे जातोय. समीरचा पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे. हाही चेंडू चांगला खेळता आला असता, मात्र तितकासा चेंडू गॅदर होत नाहीये. चेंडू अतिशय चांगला पटका होता, चांगला पटका करण्याचा प्रयत्न झाला असता, मात्र बॅट आणि चेंडू याचं जे कनेक्शन होतं ते थोडंसं कमी करतंय आणि त्याचा पर्यवसान तुम्हाला एका धावेमध्ये मिळतंय. या एका धावेने अर्थात धावसंख्या वाढेल 29 धावांचा धावा झालेला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समीर या ठिकाणी आपलं षटक घेऊन येईल. 3 चेंडू टाकून झालेत. हा चेंडू अतिशय सुरेख हवेत चेंडू आहे. झेल होणार, चौकार होणार की झेलबाद होणार? अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, झेलबाद होतोय. संकेत जसा गेला 2 फटके मोठे खेळून संकेत पुन्हा डकआउट मध्ये जाईल. दुसरा धक्का मिळेल रत्नागिरी संघाला. लोटे संघाला दुसरं यश मिळतंय. समीरला वैयक्तिक पहिले यश मिळतंय. एकंदरीत 2 गडी बाद होत आहेत आणि 29 धावांवरती खेळ थांबलाय. तिसरा षटक प्रगतीपथावरती. समीरनं आतापर्यंत 4 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला जो आपण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये पाहिला होता. क्षेत्ररक्षक पुढे आला होता, डोक्यावरून षटकार गेला होता. त्यानंतरच्या चेंडूवरती 1 धाव आली, पुन्हा 1 धाव आली आणि विकेट. संकेत बाद झालाय. म्हणजे ज्या संकेतनं पहिल्या चेंडूवरती हाणामारी केली तो संकेत 4थ्या चेंडूवरती तंबूत परततोय. अर्थात संकेतच्या जागी नवीन फलंदाज जाईल नंबर 4 वरती पार्थ आणि निहार अशी जोडी मैदानावरती असणार आहे. निहार नॉनस्ट्राइक एंडवरती आहे, पार्थ मैदानावरती जातोय. नवीन फलंदाज आल्यानंतर गोलंदाजीचं तंत्र थोडंसं बदलतंय. लॉंग राईट आर्म ओव्हर द विकेटवरून राईट आर्म राऊंड द विकेटवरती येते. याही वेळेला थोडासा गुडलेन स्पॉटवरून मागे येणारा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता, पण उजव्या ष्टीच्या थोडासा बाहेर जाणार होता. वाईडच्या लेनच्या जवळून जाणारा चेंडू होता. चेंडूला खरं म्हणजे दिशा देणं गरजेचं होतं. 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला काढलं जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसराही धाव पूर्ण केला जातोय. एक चांगली विचार आहे, चांगलं प्लॅनिंग आहे. कारण माहिती आहे आधीच्या चेंडूवरती संकेत बाद झालाय. जो षटकार गेला तोही बाद होण्याची शक्यता होती आणि कदाचित याचा विचार केला गेला म्हणून मोठी फटका खेळण्याची जोखीम स्वीकारली नाही. एक सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांकडून दिसतोय. पार्थ आणि निहार या ठिकाणी आपण पाहतोय. रत्नागिरीकडून त्रिमूर्ती लोटेकडून विकास समीरचं हे षटक सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हाही सुरेख चेंडू आहे. चांगला गॅदर करता आला असता. बॅटची थोडीशी लोअर एज घेऊन चेंडू जातोय. फाईन लेग पट्ट्यामध्ये बॅकवर्ड लेग गलीतून चेंडू थोडासा टर्न झाला होता फाईन लेग मध्ये. एक धाव तुम्ही रोखू शकत नाहीये. 1-1-1 करून आपण धावसंख्येवरती जर नजर टाकली तर 33 वरती या ठिकाणी धावसंख्या पोहोचते. मगाशी सतीश जाधव होते या ठिकाणी, आता आमचे मित्र स्वस्तिक पवार आहेत. थोडासा बदल या ठिकाणी अपेक्षित असतो. बदल या ठिकाणी होतोय. सामन्यामध्ये कशा प्रकारे बदल होणार आहेत
येणाऱ्या चौथ्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. एकूण 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या गेल्या, सागरनं 11 धावा, विकासनं दुसऱ्या षटकामध्ये दिला 1 गडी बाद केला. समीरनं जर विचार करायला गेलो तर 33 धावा झाल्यात, म्हणजे 12 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. पहिला गोलंदाज 10 धावा, दुसरा गोलंदाज 11 धावा, तिसरा गोलंदाज 12, चौथा गोलंदाज येतोय नाना. नाना या ठिकाणी काय करणार आहे बघायचं. शेवटचं हाणामारीचं षटक आहे, अतिशय महत्वाचं षटक आहे. 30 धावांचा पल्ला पार पडलाय, 33 धावा झाल्या आहेत. पुन्हा या षटकातला पहिला चेंडू आहे, हाई सुरेख चेंडू आहे, थोडासा खाली राहणारा चेंडू आहे. मला वाटतं थोडासा फ्रंट फुटला येऊन जर चेंडूवरती घेऊन प्रहार केला असता तर चेंडू बाहेर गेला असता. यावेळेला उलट चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज जो गेला होता पार्थ, ज्या पद्धतीने गेला, पार्थ जसा गेला तसा परत आला, कारण पार्थला एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये, बुपलाही पोडता आलेला नाहीये, म्हणून पार्थ गेला त्याच पद्धतीने येतोय. 1 धाव मात्र तुम्ही रोखू शकत नाहीये, पण तुम्हाला तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय, तिसरा धक्का पत्करावा लागणार आहे. 34 धावा या ठिकाणी होत आहेत. नवीन फलंदाज जाईल मितेश, 5व्या क्रमांकासाठी जाईल मितेश. निहार तो सलामीला झालाय, तो अजूनही मैदानावरती आहे, पण मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाही. या वेळेला नक्कीच चान्स असणार आहे. हवे चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, लगातार 2 गडी बाद होत आहेत. अर्थातच चांगली कामगिरी होते. नाना काय करणारा प्रश्न होता. नानाने 2 चेंडू छान टाकलेत. एकूण धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 34 वर सामना थांबलाय. धन्यवाद विक्रांत. समता बावशेवाडी संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचे. समता बावशेवाडी संघाचं कॅप्टन आणि के स्फोट या 2 संघादरम्यान यानंतर आजच्या दिवसभरातली ही 4थी लढत असणार आहे. समता बावशेवाडी संघाच्या कॅप्टनला आज शेवटचा कॉल असेल टॉससाठी. स्वानंद या ठिकाणी जातोय, मितेश स्वानंद. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. नानाने 2 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद झालेत. येणाऱ्या नवीन फलंदाजावरती कशा प्रकारे दबाव टाकला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजीचा कॉन्फिडन्स वाढवला जाईल, कारण 2 चेंडूवरती 2 सक्सेस मिळालेले आहेत. स्वानंद पाहतोय आपण, पुन्हा बॅटची एज घेऊन या वेळेला तिसरा गडी बाद होणार आहे का. समीर चेंडू खाली येतोय आणि अर्थातच नाना या ठिकाणी हॅट्रिक चेंडू असणार आहे. नानाला पर्सनल हॅट्रिक करायची असेल तर अजून 1 गडी बाद करावा लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती गडी धावबाद झाला होता. पुढचे 2 चेंडू नानाने जेलबाद करायला लावले होते, त्यामुळे हॅट्रिक संघासाठी झालेली नक्कीच आहे. येणारा नानाच्या पहिल्या हॅट्रिकसाठी हा चेंडू असणार आहे. आणि विक्रांत, यापूर्वी रोहित आणि मंगेशनं अप्रतिम कामगिरी केली. हॅट्रिक घेणारे ते दोन्ही गोलंदाज, आता तिसरा गोलंदाज आपल्याला मिळेल का हा एक प्रश्न आहे. सुरेख गोलंदाजी या मोसमामध्ये किंवा गेल्या 5 वर्षात नानानं जी गोलंदाज म्हणून किंवा अष्टपैलू खेळाडू म्हणून जी कामगिरी केली ना, ती निश्चितच उजवी आहे. शानदार गोलंदाजी करत असताना नाना. नक्कीच नाना या वेळेला हॅट्रिक चेंडू असणार आहे. नवीन फलंदाज जाईल, शैलेश जाईल, स्वानंद मैदानावरती आहे, मितेश बाद झालाय. पार्थ आणि मितेश हे दोन्ही फलंदाज अशा पद्धतीने बाद झालेत की निराशाजनक कामगिरी करून डकआउटमध्ये आलेत. अर्थात दुसऱ्या बाजूनं नानांच्या गोलंदाजीचा विचार करावा लागेल. मितेश आणि शैलेश आहेत, स्वानंद बाद झालाय. नानांचा पुढचा चेंडू असणार आहे. हाई सुरेख चेंडू आहे, पुलटॉस चेंडू होता, पुलटॉस चेंडूचा फायदा घेता आलेला नाहीये. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय टीप वरती, समीर चेंडूवरती येतोय. 1 धाव रोखू शकत नाहीये आणि या एका धावेने अर्थात 34 वरती जो खेळ बराच वेळ थांबला होता, मला वाटतं 4 चेंडू 34 वरती जी धावसंख्या थांबली होती ती या ठिकाणी 35 वर जाते. म्हणजे 1 धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. याही वेळेला थोडासा फ्रंट फुटला आला असता तर याही वेळेला याही वेळेला चेंडू चांगला गॅदर करता आला असता. याही वेळेला बाद होतोय. म्हणजे नानांच्या पहिल्या 2 चेंडू नंतर जे एकंदरीत गोलंदाजीचं समीकरण पाहायला मिळाले ते समीकरण त्रिमूर्ती लोटेच्या बाजूने थोडंसं झुकलेलं दिसतंय, कारण 3 षटकांचा खेळ पाहिला तर 11ची सरासरी बरोबर चालली होती. 4थ्या षटकामध्ये नाना आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय. धावसंख्येचा विचार करायला गेलो तर फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि फक्त 3 गडी बाद होते, ते एकूण 6 गडी बाद होत आहेत. म्हणजे अतिशय चांगली कामगिरी म्हणावी लागेल. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी होते, एक सटीक गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण होतं. या ठिकाणी चेंडू हातामध्ये स्थिरावला जातोय, थ्रो मात्र खराब होतोय. चेंडू चांगला गॅदर केला होता, थ्रो खराब होतोय. एकूण पाहूया किती धावा या षटकामध्ये मिळत आहेत. या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या आहेत. या 3 धावांनी नक्कीच आपण स्कोर बोर्डची विचार करणार आहोत. 39 धावा झाल्यात, 40 धावांचं टार्गेट असणार आहे. विक्रम, मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, जिथे दोन्ही संघ खूप चांगली कामगिरी करतात, परंतु पुढच्या सामन्याचा टॉस करणं फार गरजेचं आहे. समता बावशेवाडी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं
आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जयंत सकपाळ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं आहे. काळभैरव स्पोर्टच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम सर, हम आपका दिल के गहराई से स्वागत करते हैं आणि आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आमचे मार्गदर्शक जयंत सकपाळ साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. 39 धावा तितक्याशा मापक नाही आहे त्या रबर बॉल क्रिकेटमध्ये, परंतु इथे त्रिमूर्ती लोटे संघाची जी बॅटिंग आहे ती देखील तगडी आहे. खूप चांगली कामगिरी ते देखील करत आहेत. तिथे आपण जाणार आहोत त्या सामन्याच्या दिशेनं, दुसऱ्या इनिंगच्या दिशेनं. परंतु तत्पूर्वी समता बावशोडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहे. मी जयंतजी सकपाळ जे आमचे प्रेरणास्थान आहेत, जे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जयंत सकपाळ, आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. अतिशय सुंदर असं आयोजन काळभैरव स्पोर्ट्सच्या माध्यमातून रबर बॉलची पहिली स्पर्धा या मोसमातली आपल्याला पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण 1:57 झालेत. जयंतजी सकपाळ जे आमचे मार्गदर्शक आहेत, आपण त्यांना या ठिकाणी पाहू शकता. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दिनेश, आपले स्वागत आहे. सुदेश शिंदे प्लीज यायचंय. आणि समता बावशेवाडी संघाचा कॅप्टन. चला 40 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. प्लीज लोटे संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावरती येते. बाबल्या आणि विशाल ही जोडी बघतोय आपण. गोल्डन 11 रत्नागिरी, प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद विक्रांत. बावशेवाडी संघाचं कॅप्टन यावेळेला दाखल झालेला आहे. त्यांचं स्वागत असेल. सुदेश शिंदे आपण लगेचच यायचे. आणि यानंतर मी विनंती करणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं जयंत सकपाळ यांना यांच्या शुभ हस्ते यावेळेला टॉस केला जाईल. काळभैरव स्पोर्टच्या माध्यमातून आयोजित केलेल्या काळभैरव चषक 2022 चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहत आहोत. लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं पालशेतमध्ये देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि काल दर्याबंदीच्या वतीनं आयोजित केलेल्या या मानाच्या प्रतिष्ठेच्या पावसाळ्यातील टेनिस बॉलमधली स्पर्धा आहे. गेली अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन, आजचा दुसरा दिवस आहे, तर काळभैरव स्पोर्टच्या वतीनं आयोजित केलेल्या रबर बॉलच्या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आहे. जयंत सकपाळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. काटचा आवाज. इथे केएस संघानं टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. केएस स्पोर्ट्स संघानं यावेळेला टॉस जिंकलेला आहे. काळभैरव स्पोर्ट. तर त्याला मॅचच्या दिशेने जातोय जिथे दोन्ही फलंदाज सज्ज असतील. विशाल आणि बाबले आमरे. के स्पोर्ट्स संघानं आपला निर्णय कळवायचा आहे. सुदेश शिंदे प्लीज या. आपल्या कुटातील पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज पार्थ. ओ बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आती हुई गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे विशाल सालंके. पहली गेंद सही ठिकाने पर और टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करती हुई. पहला ओवर प्रगति पर है. लक्ष्य की बात करें तो लक्ष्य रहेगा 40 रनों का. त्रिमूर्ति लोटे के लिए गोल्डन 11 रत्नागिरी की तरफ से 39 रन बनाए. टिप्पा काफी ऑफ टाइम के बाहर. नीलेश टेरोकर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. कॉम बॉक्स में विक्रांत टेरोकर अंपायर के तौर पर. नीलेश टेरोकर मॉन्टी स्क्वायर लेग पर अंपायरिंग का काम कर रहे हैं. कॉम बॉक्स में हमारे साथ इस टूर्नामेंट की दास्तान देखने के लिए स्वस्तिक पवार. राइट हम और द विकेट गेंदबाजी करते पार्थ. इस बार उड़ाया आसमान की तरफ. बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है. इनका नाम केवल विशाल नहीं है, ये विशाल स्ट्रोक खेलना भी जानते हैं. खराब गिनती
स्टंप के अंदर फिनिश करने का जो प्रयास किया गया, बल्लेबाज तैयार थे, अपने बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रन। रन संख्या 7 रन। पहला ओवर प्रगति पर है। इसके बाद में काल भैरव स्पोर्ट बनाम समता बाव से बड़ी एक बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला, और ये पहला छक्का विशाल सालुंके का। सालुंके फॉर्म में खिलाड़ी है और बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते, गेंदबाजी करते, ऑलराउंडर खिलाड़ी है त्रिमूर्ति लोटे के। तो रत्नागिरी जिले के वंडर बॉय बाबलिया नॉन स्ट्राइक रेंज पर। पार्थ फिलहाल गेंदबाजी करने के लिए तैयार है। 40 रनों का लक्ष्य है। फील्डिंग स्टेटमेंट पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। इस बार भी उड़ाया तारा मंडल में खिलाड़ी, लेकिन वो बन के दर्शक बन गए दीवाने। क्या कमाल का स्ट्रोक था, ओवर पिच गेंद थी, भरपूर फादा, थोड़ा सा पीछे हटे और गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से बॉडी के बाद 6 रन। 2 in a row। ब्यूटीफुल बैटिंग बाय विशाल सालुंके। ये दूसरा छक्का इनके बल्ले से आता हुआ और टाइमिंग बढ़िया कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पार तैयार। ये अच्छी गेंद थी, थोड़ा ऑफ टर्म के बाद फुल लेंथ गेंद को खेल दिया कवर की तरफ। इस वक्त कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। गेंद की तरफ आते हुए गेंद को रोकना चाहते तो रोक लिया था, लेकिन विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी बाबला और सालुंके, विशाल सालुंके के बीच एक अच्छी साझेदारी। पहले विकेट के लिए रन संख्या 15 रन। पहला ओवर प्रगति पर है। 2 छक्के विशाल सालुंके के। यहां उड़ाया आसमान की तरफ, एक बार फिर मिस चांस हो गया, गेंद के नीचे पार्थ। विशाल की पारी समाप्त। पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए पार्थ इस गेंद को खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की तरफ, थोड़ा सा पीछे हटे थे। इस गेंद को खेलने के लिए खुद के लिए जगह बनाई थी, लेकिन मिस्टर स्टोक था। बढ़िया फील्डिंग करते हुए गेंदबाज पार्थ। और ब्रेक थ्रू की जरूरत है। 40 रन आप डिपेंड करना चाहते हैं गोल्डन 11 रत्नागिरी। जब आपने बल्लेबाजी की तो इतना प्रभावित नहीं किया, मतलब आपको वो रन बनाने थे कम से कम 24 गेंदों में 60, 75, 80 रन आप बनाते तो बिल्कुल फायदा हो सकता था इस विकेट पर। बिपिन महाडिक यांना विनंती आहे, आपण आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचे। बिपिन महाडिक, फेस्टिव्ह इन प्रोग्रेस, नाव स्कोर 15। आता विकास भगत हा खूप चांगला डान्सर आहे, नृत्य खूप चांगलं करतो। इस वक्त गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ विकास भगत। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 16 for 1 आफ्टर 1। और इस वक्त बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा विशाल का विकेट जरूर गिरा, लेकिन त्रिमूर्ति लोटे टीम ने बहुत ही बेहतरीन तरीके से स्टार्ट किया। अच्छी बल्लेबाजी की विशाल सालुंके ने। तो विकेट गिरने के बाद एक अच्छी गेंद भी आई गेंदबाज पार्थ की। आखिरी गेंद पर बल्लेबाज विकास भगत ने 1 रन निकाल के अपने पास स्ट्राइक रखा है। और इस ओवर में रत्नागिरी जिले के वंडर बॉय बाबला को मौका नहीं मिला बल्लेबाजी करने के लिए, नॉन स्ट्राइक रेंज पर है। ऐसा कम बार हुआ कि बाबला ने पहली गेंद का मतलब पहला जो ओवर है जिसमें कभी भी एक की भी गेंद नहीं खेली है। बाबला इससे पहले कभी हुआ है? नहीं हुआ है। चेहरे पर मुस्कुराहट है, लेकिन दूसरी तरफ से गोल्डन 11 रत्नागिरी को अगर ये मुकाबला जीतना है तो विकेट चाहिए। एक विकेट से बात नहीं बनेगी, विकेट गुच्छे में चाहिए। काल भैरव स्पोर्ट प्रेजेंट काल भैरव चषक 2022, थोड़ा सा समय जा रहा है मैदान के अंदर, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ। महेश को मौका मिला है। पहले ओवर में स्टार्ट अच्छा हुआ, विकेट जरूर गिरा, लेकिन अपने 15 से ज्यादा रन बनाए हैं। 40 रन आप डिपेंड करना चाहते हैं, आपके पास अभी भी 18 गेंदें हैं। और समीकरण की बात करें तो स्वस्तिक पवार हमें बता रहे हैं 18 गेंदों का खेल शेष है और 24 रन चाहिए मैच जीतने के लिए। गणेश कदम पहुंच चुके हैं। गणेश जी, आपका स्वागत है। इस गेंद को इनसाइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बल्ले का मोटा सिरा लेते हुए गेंद चली गई फाइन लेग क्षेत्र की तरफ। 1 रन मुकम्मल किया। बाबला भाग रहे हैं। नहीं 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 नहीं, यहां भी अगर देखें 7वीं गेंद के बाद भी बाबले को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिल रहा है। 7 गेंदों के बाद रन संख्या कुल मिलाकर 18 रन।
18 पर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 40 रन। बढ़िया गेंदबाजी, ये अच्छी गेंद थी, खास करके गेंदबाज महेश की। टिप्पा खाने के बाद उछाल था, हुक करना चाहते थे बैकफुट पर। हुकर पुल ऐसे शॉट है विक्रांत जो बैकफुट पर ज्यादा खेले जाते हैं। ऐसा नहीं कि फ्रंट फुट पर नहीं खेले जाते, लेकिन ज्यादा बार जो है ना बैकफुट पर खेले जाते हैं। टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल था और सर के ऊपर से गेंद जाती हुई वाइड बॉल का इशारा, 1 बाउंस का इशारा मॉन्टी कर रहे हैं। सोच अच्छी थी लेकिन थोड़ा सा कंट्रोल होना बहुत जरूरी। सर की तरफ गेंद थी लेकिन उछाल ज्यादा था। सर के ऊपर से जाएगी ना तो बिल्कुल वाइड बॉल का इशारा होगा। के स्पोर्ट ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। इस बार टिप ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास, सफल हुए थे बल्लेबाज। गेंद की लेंथ देखिए, गुड लेंथ पर टिप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तान की तरफ जाती है। रफ्तार ज्यादा नहीं है गेंदबाज के पास और अच्छा मिश्रण कर रहे हैं। रन संख्या 19 पर 1। कम बॉक्स एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज महेश तैयार है। इस गेंद को ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे छोड़ दिया कैच। या स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर नदीम मुल्ला 5,000 रुपयाची आर्थिक मदत आपल्याकडनं आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला गौरव शेट्टे आणि नदीम मुल्ला हे दोन्ही मित्र असे जिंचे दाखल झालेले आहेत। नदीमजी तुमचे मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे, वेलकम। नदीम मुल्ला आणि गौरव शेट्टी यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने या। गेंदबाजी करने के लिए महेश, राइट आर्म ओवर द विकेट। इस गेंद को साइड पर खेलते हुए पुल किया गया था और बाबला आए। पहले 6 गेंदों में सामना करने का मौका नहीं मिला, अभी जब मौका मिला बैकफुट पर अच्छा स्ट्रोक खेला गया, लेकिन बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर अच्छा कैच। बाबला की पारी समाप्त, शानदार गेंदबाजी महेश द्वारा। इस ओवर में स्क्वायर लेग पर भी मौका था, खास करके बल्लेबाज विशाल का विकेट गिरने के बाद जो विकास आए उनको आउट करने का मौका था। विशाल एक छोटी पारी खेल के बैक टू द पेपर चले गए। विकास का कैच स्क्वायर लेग पर छोड़ा गया, मौका था, खराब फील्डिंग। और ये दूसरा ओवर प्रगति पर नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं। संकेत, लाजवाब गेंदबाजी इस वक्त गेंदबाज महेश की तरफ से। पहले ओवर में 16 रन आए थे, इस ओवर में अभी तक 4 रन आए हैं, लेकिन सबसे बड़ी बात बाबला को खामोश कर दिया है। बाबला बैक टू द पेबल, बाबला का शिकार इस वक्त महेश करते हुए। संकेत मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए नंबर 4 पर बल्लेबाजी करेंगे। काफी लेग स्टंप के बाहर खड़े, इनका टांस देखिए, क्लीन बॉल। मैंने टांस के बारे में चर्चा की थी, काफी लेग स्टंप के बाहर खड़े थे और मिडल स्टंप पूरी तरह से दिखाई दे रहा था और इसका फायदा उठाते महेश ने मिडल स्टंप पर फुल लेंथ गेंद को रखा, चारों खाने चित करते हुए। खराब बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज संकेत द्वारा। बाबले का विकेट गिरा, विशाल बैक टू द पेबल चले गए, संकेत बैक टू द पेबल चले गए हैं। 3 विकेट के नुकसान पर रन संख्या 20 रन। अभी भी 20 रनों की जरूरत है। सोच बहुत अच्छी है, इंटेंट बहुत अच्छा है, लड़ना यह भी जानते हैं। रत्नागिरी और त्रिमूर्ति के बीच ये मुकाबला जो चल रहा है, जिसमें कि शुरुआत बहुत अच्छी हुई थी, फ्लाइंग स्टार्ट हुआ था, लेकिन इस ओवर में सदी भी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गोल्डन 11 की तरफ से महेश द्वारा। सागर को थोड़ा लेट भेजते हुए इस वक्त कप्तान विकास भगत और सागर दोनों बल्लेबाज मैदान के अंदर। इस सीजन में देखिए तो सागर आंबरे बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, और एक तरफ रिदम में गेंदबाजी करते हुए गेंदबाज महेश। अब मजा आएगा। इस ओवर की कहानी देखें तो बिल्कुल डबल, उसके बाद में वाइट बॉल, बिंदी गेंद, सिंगल, विकेट विकेट, लगातार 2 झटके दिए हैं। हैट्रिक ऑन, कीर्तिमान के दहलीज पर महेश, क्या वो तीसरी हैट्रिक पूरी करेंगे? टप्पा खाने के बाद उछालता, बाउंसर डालना चाहते थे, पटकी भी गेंद थी, नो बॉल का इशारा। इससे पहले आप देखिए तो 1 बाउंस का इशारा हुआ था, इसीलिए ये गेंद नो बॉल है। अगर यही गेंद पहले सर के ऊपर से जाती तो वो वाइड बॉल होता है, लेकिन मॉन्टी ने इससे पहले 1 बाउंस का इशारा किया था। पटकी भी गेंद थी, हैट्रिक का मौका था, मेरे हिसाब से ये गेंद आपको अभी नहीं डालनी थी। फ्रीड का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ।
उड़ाया आसमान की तरफ, एक बार फिर कॉम्बॉक्स के सामने से गेंद गुजरती हुई बाउंड्री लाइन के बाहर। ये सागर आमरे हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है। इतना अच्छा ओवर डाला था गेंदबाज ने, एक आपने बाउंसर डाला तो भाई आपको गेंद को थोड़ा ऑफ स्टंप के बाहर डालना था। आपने गेंद को आगे रखा और स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की। ऊपर पिच गेंद थी, सीधे बल्ले से सागर कामले ने एफर्टलेस तरीके से खेल दिया। डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए 27 रन। आपके पास 12 गेंदें शेष है, 13 गेंदें अभी भी शेष है, क्योंकि 12 गेंदें शेष है और 13 रनों की जरूरत है। तो एक अच्छा स्ट्रोक जो खेला गया उसमें पलट मार आया। Now remaining at 20 remains and need 30 run to win this match। ये जो मुकाबला जिसमें एक अच्छा स्ट्रोक सागर आमरे ने खेला है और इतनी जबरदस्त गेंदबाजी महेश ने की थी। एक गलती आखिरी गेंद पर आपने की। ब्रॉकहोल में जाना चाहते थे, ऑन द टॉस गेंदबाजी आप करना चाहते थे, वहां फंस गए। ओवर पिच गेंद, बल्ले का पूरा चेहरा दिखाया सागर आमरे ने और गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। तीसरा ओवर प्रगति पर है। इसके बाद में के स्पोर्ट के खिलाड़ी तैयार रहेंगे अगले मुकाबले के लिए। समता बाउस शिवाड़ी के खिलाड़ी भी तैयार रहेंगे। 12 गेंदों में 13 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आप देख रहे हैं विकास भगत, संकेत गेंदबाजी करेंगे। कॉम्बॉक्स से फाइन लेग का खिलाड़ी इस वक्त थोड़ा सा आगे आता हुआ। ऑनसेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद। अच्छी गेंद, लेग ब्रेक थी, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती गेंद को अवे फ्रॉम द बॉडी खेलते हुए विकास। इस ओवर में पहली गेंद पर सफलता मिली है। त्रिमूर्ति लोटे के उम्मीदों को लगता हुआ और एक बड़ा झटका। विकास भगत बैक टू द पेविलियन। सोच बहुत अच्छी है गेंदबाज संकेत की। नए बल्लेबाज प्रणव लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, बहुत बेहतरीन खिलाड़ी। एक बात मैं आपको बताना चाहता हूं, यहां से गोल्डन 11 रत्नागिरी जीते या त्रिमूर्ति लोटे, इससे पहले लोटे अवश्य इस जो कि एरिया में बहुत सा बार हमने देखा है। बहुत साल से अंडरआर्म क्रिकेट स्वस्तिक चल रही थी, लेकिन पिछले 2 सालों से परिवर्तन आया है। अब अंडरआर्म कम हो रहा है और उसके साथ ओरम क्रिकेट ज्यादा हो रहा है। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके प्रणव। 11 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। ये मैच एक बहुत जबरदस्त मुकाबला जरूर होगा। कालभैरव स्पोर्ट प्रेजेंट कालभैरव चषक 2022 का यह जबरदस्त घमासान मैदान के अंदर त्रिमूर्ति लोटे और गोल्डन 11 रत्नागिरी के बीच। बिल्डिंग में थोड़ा तब्दीली कर रहे हैं। 10 बैट पॉइंट कवर, इस कवर लॉन्ग ऑफ, ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। इस ओवर की अगली गेंद, इस गेंद को खेल दिया ऑन साइड पर। नो मैन लाइन पर गेंद गिरने वाली है। 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, मिड विकेट पर आप देख सकते हैं इस वक्त बढ़िया फील्डिंग, विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल और 2 रनों के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ। 10 गेंदों का खेल से 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। त्रिमूर्ति लोटे के बल्लेबाज मैदान के अंदर। अब देखिए यहाँ नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए प्रणय आए हैं। प्रणव बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। इस वक्त टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए गेंद को ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। 2 रन मुकम्मल के, विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए सागर आमरे और इसी डबल के साथ अब समीकरण में बदलाव होता हुआ। 9 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मैंने पहले कहा कि गोल्डन 11 रत्नागिरी के लिए अगर ये मुकाबला जीतना है तो इनके लिए विकेट गुच्छे में चाहिए। अभी आपने बिल्कुल 4 विकेट लिए हैं, लेकिन सागर आमरे और प्रणव ये बल्लेबाजी कर सकते हैं। तकनीक बहुत अच्छी है दोनों की। दोबारा हवा में गेंद, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। गेंद के नीचे आते हुए और छोड़ दिया कैच। भाई आपने कैच छोड़ा या मैच ही छोड़ा है? 3 रन मिलेंगे। कैच छोड़ा है और आपने 3 रन दिए हैं। अगर कैच लेते तो यहां एक भी रन नहीं होता। बहुत खराब फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है। 4 रन आए हैं। प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है। 9 गेंदों में 9 वाला मैच। अब देखिए इस मैच में पलटवार। अभी 8 गेंदे 5 रनों की जरूरत है। नो बॉल, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सबर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। बीच मैदान पर देखे अब कुछ भी अच्छा नहीं हो रहा है गोल्डन 11 रत्नागिरी के लिए। उसकी वजह क्या है? वो कैच छूटा है, वहां से कंसंट्रेशन में कमी गेंदबाज की आई है। अब ज्यादा करने का जो प्रयास किया गया उसमें दिशा पर कंट्रोल नहीं है, दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं।
दोबारा उसी दिशा में गेंद। नीलेश इससे पहले नो बॉल था तो मतलब फ्रीट रहेगा, वाइट बॉल भी है। मिस्टर एक्स्ट्रा खलबली मचा रहे हैं और इसका फायदा किसको मिल रहा है? विपक्षी टीम को मिल रहा है। इस वक्त त्रिमूर्ति लोटी टीम के लिए फायदा हो रहा है। ये वाइट की हैट्रिक है विकेट की हैट्रिक अलग है। एक कैच छूटा, सपना टूटा और गेंदबाज का दिल टूटा है। स्ट्रोक अच्छा, बढ़िया तरीके से गेंद को कहते हैं। लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। जैसे कि प्रैक्टिस मैच में हम बल्ला चेंज करते हैं ना, उसी तरह से आज दोनों बल्लेबाज अपना बल्ला चेंज कर रहे हैं। नयन की तरफ से एक इनाम है सागर आमरे के लिए। अगर इस ओवर में मैच को समाप्त करते छक्के के साथ तो 100 का इनाम मिलेगा। इनको क्या हो रहा है? इनको क्या हो रहा है? नो बॉल, फ्री टाइम। बहुत खराब गेंदबाजी करते हुए गेंदबाज संकेत। ऑन साइड पर गेंद को खेलते हुए मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ और इसी के साथ यह मुकाबला समाप्त हुआ है। त्रिमूर्ती लोटे कॉंग्रॅच्युलेशन. गोल्डन 11 रत्नागिरी अगदी दुरून आपण आलात. मी आपल्याला विनंती करेन आपला कॅप्टन आमच्या समालोचन कक्षामध्ये येईल आणि काळभैरव स्पोर्ट्सच्या वतीनं आपला